पुरणपोळी खाल्ल्यानं 30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील परतापूर इथली ही धक्कादायक घटना आहे। तर 4 महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही कळतंय। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धाराशिव जिल्ह्यातील परतापूर इथल्या 30 पेक्षा जास्त लोकांना पुरणपोळी खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे। परतापूर गावातील एका परिवारामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि यासाठी जेवण झाल्यानंतर 3 तासांनी त्रास होण्यास सुरुवात झाली। यानंतर काहींनी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले तर 30 जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे। 4 महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर अलीकडच्या काही दिवसांमध्ये हे जी विषबाधा आहे, अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार वाढल्याचं दिसून येते। कालच परभणीमध्ये विषबाधा झालेली होती, नांदेडमध्ये, आणि त्यानंतर आता धाराशिवमध्ये सुद्धा अनेकांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येते। 30 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाली आहे आणि यापैकी 4 महिलांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचंही कळतंय। धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। तर या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। ओमकार, काय सांगाल? धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। पुरणपोळी खाल्ल्यानंतर 30 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स? नक्कीच फराळ जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील परतापूर या गावामध्ये एका परिवाराकडून एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी खाण्यासाठी पुरणपोळीचा बेत आखण्यात आला होता। मात्र जेवण झाल्यानंतर 3 तासांनी त्रास होण्यास नागरिकांना सुरुवात झाली आणि यातून खासगी रुग्णालयात काही लोकांनी उपचार घेतले। मात्र जो त्रास आहे तो कमी होत नसल्यानं त्यांना अखेर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावरती त्या ठिकाणी उपचार करण्यात आले। यापैकी जर पाहिलं तर सर्वाधिक महिलांना यामध्ये विषबाधा झालेली आहे। 4 महिला ज्या आहेत त्या कुठेतरी अत्यावस्था असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेला आहे। डॉक्टर्स जे आहेत ते तेथील त्यांची व्यवस्थित काळजी घेत आहेत। एकंदरीतच जर पाहिलं तर ही जी काही घटना घडलेली आहे त्यामुळं कुठेतरी आता अत्यंत चर्चेला वाव मिळताना पाहायला मिळत आहे। ओंकार, चर्चेला वाव आहे आणि त्याचबरोबर लोकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे, कारण सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत त्यातूनच ही विषबाधा होताना दिसते अन्नातून। त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।